तहसीलदारांच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करताय, नाही नक्की काय प्रकरण आहे, कोणती पतसंस्था आहे, काय? सदानंद ग्रामीण विकास शेती पतसंस्था कडवे या पतसंस्थेने बोगस कागदपत्र सादर करून सहाय्यक निबंधक यांच्याकडे 101 दाखले मिळवले. माझ्या वडिलांच्या एकाच्याच नावावरती 3 कर्ज दाखवले. ठीक आहे, मी त्याचं शहानिशा केली, त्याचं चाचणी लेखा परीक्षा केली. तर त्या चाचणी लेखा परीक्षणात कुठलीही कागदपत्र न घेता, कुठलंही कागदपत्र नाही, त्यांच्याकडे तारण नाही, यांनी तारण कर्ज म्हटले, तारण नाही, विड्रॉल नाही. सहाय्यक निबंधक यांनी रोजनाम्यावर लिहिलंय का कुठलंही विड्रॉल ही तारणी कर्ज सिद्ध होत नाही. ते हरिश्चंद्र कांबळेंनी एकीकडे लिहिले आणि एकीकडे त्याच प्रकरणाचे तिन्ही प्रकरणाचे 101 दाखले पारित केले एकाच महिन्यात. आणि हे सगळं चुकीचं असताना आम्ही न्याय मागतोय सगळीकडं. तर तहसीलदारांकडे गेलं, तहसीलदार म्हणतात सहाय्यक निबंधकाकडे जा. पोलीस स्टेशनला गेलं का ते म्हणतात परत सहकार खात्याचं पत्र आणा. इकडे पुढे अर्ज करा, आम्हाला एकमेकांच्या अंगावर लोटतात. मग आम्ही जायचं कुठे जाईल? किती पिढी शेतकरी आहे साधारण, किती भ्रष्टाचार असावा? तसे 10-15 जण शेतकरी आहेत, पण आता कसं आहे, दबावानुसार कोणी पुढे यायला मागत नाही. आम्ही पुढे आलोय, आम्ही आमची व्यथा मांडतो. सद्गुरू साधू कुंभार तुमची कशी प्रकारे फसवणूक केली? आता फसवणूक अशी केली, 2013 मध्ये आम्ही कर्ज काढलं होतं 5 लाख. लिगली आपण फेडलेलं स्टेटमेंट आहे. आम्ही नुशी घ्यायला चुकलो, मागितले वारंवार, पण त्यांनी देऊ देऊ म्हटले आणि न देता आम्ही परगावी 10 ते 15 वर्ष व्यवसायानिमित्त बाहेर आहे, गावी काही आलंच नाही आणि ती नुशी तशीच राहिली. तर त्याचा फायदा घेऊन संस्थेने किंवा त्या अध्यक्षाने त्याच्यावरतीच बोजा टाकून तर ते दुसरं कर्ज दाखवून, ते थकीत दाखवून 101 कारवाई केली आणि जमिनीचा ताबा घ्यायला बघतात. तर ते मी सर्व डॉक्युमेंट केलेले आहेत. त्याच्यात माझ्या वडिलांच्या सहाय्य नाही किंवा स्वतःच्या त्यांच्या मंडळाच्या सहाय्य नाही. आणि कर्ज फॉर्म नंतर मंजुरी अगोदर म्हणजे सर्व जो कारभार आहे तो पूर्ण बोगस आहे. त्यानुसार फक्त ते 101 कारवाई त्यांनी बोगस कागदपत्र सादर करून 101 आमच्यावर ताबा घेतात. मग आम्ही आमच्या सगळे डॉक्युमेंट आहे, पण आम्हाला न्याय सरकारी खाते आम्ही सगळीकडे फिरतोय, 1-3-4 वर्ष झालोय, पण आम्हाला काय भेटत नाही. शेवटचा पर्याय हा की आता आम्हाला काहीतरी पाऊल उचलायला लागेल. संतोष शामराव कोबल माझ्या वडिलांच्या नावाने आहे, पण त्यांचे आजारी असल्यामुळे मी कुलमुक्त पत्र मी घेतलेले. सध्या तर आज तुम्ही तहसीलदारांच्या विरोधात हलगी आंदोलन करताय, नक्की काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की कडदे या ठिकाणी जे शेतकऱ्यावरती अन्याय जुलूम जे चालू आहे, त्यांच्या ज्या जमिनी लाटण्याचं नवीन जे आपण म्हणत असेल षडयंत्र, म्हणजे जमीन लाटण्याचे तालुक्यात विविध प्रकार चालू आहे, त्याच्यातला हा नवीन प्रकार आपल्याला म्हणता येईल. हे गोरगरीब जनतेवरती वेगळ्या पद्धतीने कर्ज न घेता कर्ज दाखवून या ठिकाणी जमिनी लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या शेतकऱ्याला न्याय भेटावा आणि माननीय तहसीलदार साहेब यांचा जो चाललेला मनमानी कारभार आहे त्या विरोधात आमचं आजचं आंदोलन. नाव सांगा. त्यानंतर दत्ताभाऊ गायकवाड.